पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय हे सगळं? बघ आता काय आहे ते। अच्छा, म्हणून इतका वेळ तुम्ही मला बाहेर फिरवत होतात? हा ए हॅलो, प्लॅनिंग सगळं मयुरीचं होतं, मी फक्त ऑर्डर्स फॉलो करत होतो। मला बघू तर दे ना, आपली मिसेस इंडिया दिसते तरी कशी। केवढं मिस केलं माहिती मी तुला, का नाही आलीस तू? आणि आज जे काही मला मिळालंय ना, त्यात सर्वात मोठा वाटा तुझा आहे। बस परफेक्ट। झालं तुमचं बोलून, आता मला एक फोटो काढायचा आहे। घे घे घे। ए थांब थांब, ए अश्विनी अशी राहा ना उभी। बरं, 1 2 3। चला आत या। ए तुम्ही बाजूला आ ना। आइए। एका हाती संसार, एका हाती स्वप्न, खूप बांधते मी कष्टाने उंच ग। भरारी घेण्या उमले बोला पंख, म्हणे मला चाल पुढे पुढे ग आनंद, आपुल्या घरासाठी लढेन अखंड। थांब अश्विनी, असेल दारी सदा आनंद, तू चाल। आजी हे काय आता ऍडिशन? हे तर प्लॅन मध्ये नव्हतं ना? हो, पण आमच्या प्लॅन मध्ये होतं। अश्विनी, काही दिवसापूर्वी एक वेगळी अश्विनी या उंबरठ्याबाहेर पडली होती। आज एक नवीन ओळख घेऊन त्या उंबरठ्याच्या आत येतेस। वाघमारेनं तुझा खूप अभिमान आहे, त्यांचं नाव तू खूप मोठं केलंयस। अश्विनी, आज तुला एक वेगळी ओळख मिळाली आणि ती वेगळी ओळख घेऊन तू आज उंबरठ्याच्या आत गृहप्रवेश करावा असं आम्हा सगळ्यांना वाटतं। या दिवाकरराव, विद्युत बसा। कधी केलं हे सगळं तुम्ही लोकांनी? आम्ही नाही, तुझ्या लेकीनं केलं हे सगळं एकटीनं। आणि तिच्यासोबत तो मुलगा होता, काय नाव त्याचं, प्रतीक, मदतीला। प्रतीक आला होता इकडे? हो आई, ही हेल्प मी अ लॉट। ताईची हीच तर जादू आहे, ती जिथे जाईल ना तिथे माणसं जोडते। आजही त्या
संपूर्ण सोहळ्यामध्ये इतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आशूबद्दल फक्त कौतुक दिसत होतं मला. आशू जिंकली याचा सगळ्यांनाच आनंद झाला. आशू, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. तुझं सगळं कसं अगदी व्यवस्थित झालं. आणि त्यातनं शेवटी श्रेयसरावांनी जाऊन डायरेक्ट मंगळसूत्र जेव्हा गळ्यात घातलं स्टेजवरती, तेव्हा तर बघायलाच नको. वा, उत्तम सोहळा झाला अगदी. पाहिलंच प्राजू, आपण काय काय मिस केले ते. इंडिया वर्ल्ड कप फायनलची मॅच जिंकल्यावर त्याचे हायलाइट्स बघताना कसं वाटेल, अगदी तसंच वाटतंय मला. पण आशू, मला ना ते नीटचं काही कळलं नाही. म्हणजे तू स्टेजवर म्हणालीस की मला माझं मंगळसूत्र परत पाहिजे, म्हणजे काय? नाही, काही नाही माई, असंच. आणि हो प्रकाशराव, मला तर असं वाटतं ना, आज खरं तर आमच्या विहीणबाईंनाच एक बक्षीस द्यायला हवं होतं. अहो, काय डेअरिंग करून स्टेजवर गेल्या डायरेक्ट त्या. माझा तर वेडेपणा होता तो. खरं सांगू, नंतर तर मला भीती वाटली. माझ्यामुळे अश्विनीचे मार्क तर कमी नाही ना होणार. अगं, तुझ्यामुळेच तर झालं. तुझ्यामुळेच अश्विनी दुसरी आली, नाही तर पहिली आली असती. काहीतरीच. नाही हो वहिनी, मार्क वगैरे कमी होण्याचा काही प्रश्नच येणार नव्हता. आपली शिल्पी जज म्हणूनच बसली होती ना तिकडे. मग हो, पण शिल्पी आहे कुठे? अरे हा विद्युत, तू शिल्पीला फोन केला होतास का? नाही म्हणजे येणार आहे ना ती इकडे, काय बोलली? अगं मयू, केक आणू, आपण केक कटिंग करून घेऊ. एक मिनिट, थांबा थांबा. असं कसं केक कापणार आपण? घरातली सगळी मंडळी तर येऊ देत. शिल्पी कुठे आली अजून? शिल्पी नाही येणार आहे. चला केक काप. येणार नाही म्हणजे? माई, म्हणजे यांना असं म्हणायचं आहे ना की शिल्पी जज आहे की नाही, मग इव्हेंट संपल्यावर बरीच कामं असतात, म्हणून तिला यायला उशीर होईल असं म्हणायचं होतं त्यांना. हा, माई आजी, आपण ना केक कापल्यानंतर गेम्स खेळणार आहोत, तर त्या गेमची इन्चार्ज मी तुला बनवते. चल आतमध्ये, मी तुला रूल समजावून सांगते. चल. दिवे लागण्याची वेळ झाली ना, मी पण जरा फ्रेश होऊन येते. हा, आलेच. प्रकाशराव, असं काही आहे का जे आम्हाला माहिती असायला हवं पण माहिती नाही? आपा, मी आलोच. प्रकाशराव, दिवाकरराव, काही काही गोष्टी गुपित असलेल्याच बऱ्या असतात. गणू, खरंच आज मला ना तू खूप भरभरून आनंद दिलास. त्यासाठी मी तुला थँक्स म्हणायला हवं. थँक्यू. जेव्हा जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तेव्हा तू माझ्या पाठीशी उभा राहिलाय, आणि हे तू आज परत एकदा सिद्ध केलंस. खरं तर मला तुझ्याकडनं अजून एक गोष्ट हवी. माझं हे घर, माझ्या कुटुंबातली माझी माणसं कधी तुटू नको देऊस. त्यांना नेहमी एकत्र बांधून ठेवशील ना? मला माहिती ठेवशील. आता इथून पुढे तुझ्या प्रत्येक संघर्षात तू एकटी नसणार असून तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी असीन तुझ्याबरोबर.
वा, सजावट पण एकदम छान केली आहे मयुरी. वा अरे बस 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 अरे वा, केक पण स्पेशल दिसतोय. काय लिहिलंय? कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस इंडिया अश्विनी वाघमारे. चला आता केक कापूया. ए थांब थांब थांब, शिल्पीला येऊ दे आधी. अगं माई पण विद्युत, अरे येऊ दे शिल्पीला. तू आधी तिला फोन लाव आणि विचार किती वेळ लागणार आहे यायला. शिल्पीला कोणीही फोन लावणार नाही आणि तिची वाटही बघायची नाही आपण. चला केक कापून घ्या. पण का? हे बघा श्रेयसराव, मला शिल्पी माझ्या मुलीसारखीच आहे आणि माझ्या एका मुलीचा आनंद साजरा होत असताना दुसरी मुलगी इथे हजर नको का? आज माझी एक मुलगी एवढी मोठी मिसेस इंडिया स्पर्धा जिंकली आणि दुसरी मुलगी त्या स्पर्धेची जज होती. किती आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी. पण असं असून सुद्धा शिल्पी इथे नाहीये याबद्दल कोणालाच कसं काही वाटत नाहीये. काय चाललंय हे? नाही, ज्या पद्धतीने आपण नात्यांकडे बघतो ना, त्याच नजरेने या शिल्पीनी सुद्धा बघितलं असतं ना, तर आपल्या सगळ्यांवर ही वेळ आली नसती. मी संजू आणि कुहूला बघून येतो. मी सुद्धा घरचं सगळं आवरून घेते. अहो ऐका ना, मी काय म्हणते, हा विषय आपण इथेच थांबूया ना. नाही नाही, हा काय प्रकार आहे सगळा, मला आता कळायलाच हवं. माई हे बघ, काहीही झालेलं नाही. हे बघ विद्युत, तू खोटं बोलू नकोस, कारण हे आज नाही, मी 2 दिवस झालं बघते की असं काहीतरी आहे जे आमच्यापासून लपवलं गेलंय. मला सारखं जाणवतंय ते. आज स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा शिल्पी अश्विनीला भेटायला आली नाही आणि यात कोणालाच काही वावगं वाटलं नाही. आत्ताही ती इथे नाहीये आणि तरी सुद्धा सगळं काही नीट चाललंय. काय आहे हे सगळं, मला कळलंच पाहिजे. ठीक आहे माई. अहो अश्विनी थांब. माई, तुम्हाला जरा स्पष्टच सांगतो, आमच्या सगळ्यांचा आणि शिल्पीचा संबंध संपला. काय? हा काय प्रकार आहे सगळा? हो अप्पा, आज मला या विषयावर बोलायचं नव्हतं, कारण आज आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठा आणि खूप आनंदाचा दिवस आहे. पण आता बोलावं लागतंय. पण असं झालंय तरी काय एवढं? माई, तुमच्या मुलीच्या आयुष्यात जे जे प्रॉब्लेम झाले, आमच्या दोघांमध्ये जी भांडणं झाले, जे वाद झाले, त्या सगळ्याच्या मागे शिल्पी होती. आणि म्हणून ती या घरात आता पाय ठेवू शकत नाही. माई, तुम्ही, आप्पा, विद्युत, माझा लाडका संजू, तुम्ही या घरात कधीही येऊ शकता. पण शिल्पीसाठी या घराचे दरवाजे बंद. And that's final. थँक्स विक्रम, मी मॅनेज करते आता. तू घरात जा, मग मी निघतो. अरे नको, तू जा म्हटलं ना, मी करते मॅनेज, काहीच प्रॉब्लेम नाही. तुझा तू आत गेल्याशिवाय मी निघणार नाहीये. अरे का उघडत नाहीये दार आता? इट्स लॉक्ड. व्हॉट? इट्स लॉक्ड? कुठे गेले सगळे? कॉम्पिटिशन तर संपून बराच वेळ झालाय. घरी येऊन परत कुठे गेले असतील का? कुठे जाणार आहेत आता बाहेर?
मला सांग आता तू घरात कशी जाशील? ऐक, मी सगळं मॅनेज करते. शेजारच्यांकडे असते किल्ली. मी किल्ली घेईन आणि बसेन घरात. तू निघ आता. आर यू शुअर? येस, आय एम व्हेरी शुअर. तुला बघितलं तर परत वाद बीत नको. तू जा प्लीज यार विक्रम. ओके ओके, मी निघतोय जस्ट बिकॉज यू आर इन्सिस्टिंग. ओके. ताई, किल्ली हवी आहे मला. लवकर द्या ना किल्ली. मला जरा उशीर होतोय. किल्ली द्या मला. सॉरी शिल्पी, पण घराची किल्ली तुला द्यायची नाही असं सांगितलंय मला. व्हॉट? किती आणि काही झालं ना तरी तुझी बहीण आहे ती, आणि तिला इथे येण्यापासून तू कसा काय अडवू शकतोस? माझा निर्णय झालाय आई. शिल्पी या घरात येणार नाही. मग माझाही निर्णय ठाम आहे. तिला या घरात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. ठीक आहे, मग तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? मग आमच्यापैकी एकाला निवड, मला किंवा तिला. म्हणजे शिल्पी जर या घरात येणार असेल तर मी या घरात राहणार नाही, राहू शकत नाही. तुझं घर आहे, निर्णय तुमचा आहे. तुम्ही ठरवा. तुम्हा दोघांना तुमचा मुलगा हवाय की मुलगी? श्रेयसराव, श्रेयसराव जरा ऐका माझं. शिल्पी तुमची सख्खी माझी बहीण नाहीये ती आता आप्पा. विद्युत, अरे तू तरी समजावे. आप्पा कोणत्या तोंडाने मी त्याला समजेल? आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यात एक महत्वाचा निर्णय घेतलाय. विद्युत, अरे काय बोलतोयस तू? आपण एक काम करू, सगळेजण या विषयावर चर्चा करून काहीतरी निर्णय घेऊ. ताई, आता मला ना या बोलण्यात वगैरे ना काहीच इंटरेस्ट नाहीये. आणि मी आहे ना, माझं उरलेलं आयुष्य आहे ना शिल्पी सारख्या बाई बरोबर नाही काढू शकत. आणि त्यासाठीच मी डिवोर्स पेपर्स तयार करून घेतलेत. काय? डिवोर्स? माझं घर आहे आणि तुम्ही म्हणता माझ्या घराची किल्ली तुम्ही देणार नाही? काय प्रकार आहे हा? नाही ऐक ना, सगळं खरं आहे. हे घर तुझं आहे, तू म्हात्रेंची सून आहेस. पण अगं म्हात्रेंचे ना आमचे गेल्या कितीतरी वर्षांचे संबंध आहे. त्यामुळे म्हात्रेंनी जर आम्हाला एखादी गोष्ट ठणकावून सांगितली असेल तर ती आम्हाला ऐकावीच लागेल ना. म्हणजे त्यांच्या विरोधात कसं जाणार आम्ही? तूच सांग ना. कोणी सांगितलं तुम्हाला किल्ली नाही द्यायची म्हणून? विद्युतने. विद्युतने? ऐक ना शिल्पी बेटा, अगं मी तुला घराची किल्ली देऊ शकत नाही हे खरं आहे, पण तू आमच्या घरी बैस ना. हे म्हणजे तुझंच घर आहे. अगं तुला हवा तितका वेळ बैस. मी तुझ्यासाठी छान गरमागरम कॉफी करू का? हा, आणि मग घरी कोणी आलं की मग तुझा घरी. नकोय मला तुमची सिंपती, नकोय. ठेवा ती किल्ली तुमच्याकडे. घरात बस म्हणे, कॉफी करते. विद्युत, अरे पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं आम्ही विचारल्यानंतर आम्हाला का कळतंय? एवढा मोठा तू निर्णय घेतलास तो आमच्यापासून लपवून का ठेवलास? आप्पा, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच होतो. असं आता तुम्हाला कळलंय ना तर प्लीज एक्सेप्ट करा. हे बघ विद्युत, संसारामध्ये या अशा गोष्टी होतच असतात. अरे नात्यांमध्ये उतार चढाव येतात, खटके उडतात, तशी भांडणं मिटतातही. हा खूप मोठा निर्णय आहे. शांतपणे पुन्हा एकदा विचार कर. माई, माझा विचार करून झालाय. तुझा विचार करून झालाय? संजूचा विचार केलायस का याच्यामध्ये?
तुझ्या या एका निर्णयामुळे संजूच्या अख्ख्या आयुष्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे हे कळतंय का तुला विद्युत? अप्पा, संजूच्या मनावर जर वाईट परिणाम होतील ना तर ते माझ्या निर्णयामुळे नाही, पण जर तो त्याच्या आईसोबत राहिला ना तर नक्कीच होतील. अरे काय बोलतोय सोहे? हो माई, कारण संजूवर चांगले संस्कार देण्याची सुद्धा शिल्पीची लायकी नाहीये. ती अत्यंत स्वार्थी मुलगी आहे आणि तिच्या या स्वार्थीपणाचा परिणाम आहे ना संजूच्या डोक्यावर होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय. आणि तसंही ती आता ज्या मार्गावर जाते ना त्या मार्गावर जाताना त्याने आपल्या आईला पाहू नये अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून संजूने तिच्यासोबत राहू नये असं मला वाटतं.